सिंपल प्रेझेंटचे पी व्ही करणे बघितले आपण आणि सिंपल पास्टचं पी व्ही करणे बघितलं. आता सिंपल फ्युचरचं पी व्ही कसं करायचं ते बघू. आय शॅल सिंग अ सॉन्ग ही सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहेत. तर सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टचं पी व्ही करताना आपण जे नियम वापरले तेच याला वापरायचे आहेत. आता याच्यामध्ये हा सब्जेक्ट आहे, हा टू बी आहे, हा व्हर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. तर आपल्या नियमाप्रमाणे आपण ॲक्टिवच्या वाक्यातील पॅसिव्ह करताना ॲक्टिवचे पॅसिव्ह करताना ॲक्टिवच्या वाक्यातील कर्माला कर्त्याच्या ठिकाणी आणतो. ॲक्टिवच्या वाक्यातील कर्म आहे अ सॉन्ग. त्यानंतर त्याच्या टू बीचं रूप, आता इथं सिंपल फ्युचर टेन्स आहे म्हणून टू बीचं रूप येईल शाल किंवा विल वापरलं तरी चालेल. अ सॉन्ग शाल बी. त्यानंतर याचा पी पी क्रियापदाचा पी पी संग बायची रचना आणि कर्त्याची द्वितीया मी. अ सॉन्ग शाल बी संग बाय मी किंवा अ सॉन्ग विल बी संग बाय मी असे पण लिहू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ही विल सिंग अ सॉन्ग. ही विल सिंग अ सॉन्ग्स. ही विल सिंग सॉन्ग. याचा पॅसिव्ह येईल अ सॉन्ग विल बी. सिंगचा पी पी होईल संग, बायची रचना आणि हिची द्वितीया हिम. अ संग विल बी. इथं विल आहे, शाल किंवा विल आहे. इथं आपण काय पॅसिव्ह करताना त्याचा विल बी किंवा शाल बी वापरायचं आहे. अ संग विल बी संग बाय हिम. दे विल सिंग सॉन्ग्स. याचा पी व्ही होईल सॉन्ग्स विल बी संग बाय देची द्वितीया देम. म्हणजेच ऑब्जेक्ट शाल बी किंवा विल बी, टू बीचं रूप प्लस पी पी पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस कर्त्याची द्वितीया कटू. म्हणजेच सिंपल टेनचे टी व्ही करतानाचं सूत्र येईल ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस म्हणजे कर्म टू बी कर्त्याच्या लिंगवचनानुसार टू बीचे रूप म्हणजे प्रथम ॲक्टिवच्या वाक्यातील कर्माला कर्त्याच्या ठिकाणी लिहावं ऑब्जेक्ट, कर्त्याच्या लिंगवचनानुसार आणि काळानुसार टू बीचे रूप लिहावे टू बी. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे म्हणजे पार्ट पार्टिसिपल. त्यानंतर बायची रचना करावी. ॲक्टिवच्या वाक्यात बाय येतो, च्याकडून ती क्रिया घडते म्हणून बाय. आणि जर अदर वर्ड असेल तर अदर वर्ड आणि त्यानंतर कर्त्याची द्वितीया बाय आणि कटू म्हणजे कर्त्याची द्वितीया. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस ई पी प्लस बाय प्लस कटू कर्त्याची द्वितीया. म्हणजे ॲक्टिवचा साध्याकालीन वाक्यामध्ये ॲक्टिवचे पॅसिव्ह करतानाचं सूत्र आहे ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस पी पी प्लस बाय प्लस कर्त्याची द्वितीया. आता दुसरा प्रकार बघणार आहोत आपण कंटिन्युअस टेन्सचे पी व्ही करणे. कंटिन्युअस टेन्सचे पी व्ही करणे. तर कंटिन्युअस टेन्समध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स शिकलेलो आहोत. तर कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस व्हर्बला सब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्हर्बला आय एन जी ऑब्जेक्ट असेल तर तो कंटिन्युअस टेन्स असतो. तर यामध्ये कंटिन्युअस टेन्सचे पी व्ही करतानाचा एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल आय एम रायटिंग अ लेटर. आय एम रायटिंग अ लेटर हे कंटिन्युअस प्रेझेंटचं एक्झाम्पल आहे. आणि जर आपल्याला कंटिन्युअस
प्रेझेंटचं जर पी व्ही करायचं असेल तर साध्या काळामध्ये आपण जे नियम शिकलो तेच नियम फॉलो करायचे, फक्त थोडासा बदल होणार आहे. तो कोणता लक्षात घ्या. या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, एम हे टू बीचं रूप आहे, हा राईट हा वर्ब आहे त्याला आय एन जी आहे आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. आपण जर काळांचा चांगला अभ्यास केला असेल तर आपल्या लक्षात येईल की हा काय आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहेत. आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं पी व्ही करताना जसं साध्या काळाचं पी व्ही करताना ऑब्जेक्ट प्लस टू बी वापरला आपण आणि त्यानंतर ऑब्जेक्ट प्लस टू बी पी पी आणि पी पी बाय आणि कर्त्याची द्वितीया. तर यामध्ये फक्त ऑब्जेक्ट नंतर टू बी त्यानंतर बीइंग कंटिन्युअस टेन्समध्ये फक्त बीइंग ॲड होतो, बीइंग आणि पी पी आणि कर्त्याची द्वितीया हे सूत्र येईल. तर यामध्ये आता आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे. तर पॅसिव्हाइज करतानाचा पहिला नियम आहे की ॲक्टिव्हच्या वाक्यातील कर्माला कर्त्याच्या ठिकाणी आणावे. ॲक्टिव्हच्या वाक्यातील कर्म आहे अ लेटर, मग इथं काय येईल अ लेटर. त्यानंतर ॲक्टिव्हच्या वाक्यातील याच्या कर्त्याच्या लिंगवचनानुसार, ह्या कर्त्याच्या लिंगवचनानुसार आणि काळानुसार याचं वचन आहे अ लेटर आहे म्हणजे एक वचन आहे आणि काळ आहे प्रेझेंट टेन्स. काळानुसार लिंगवचनानुसार आणि काळानुसार टू बीचं रूप वापरावं. आय आहे म्हणून ॲम आला, अ लेटर आहे म्हणून इथं काय येईल ईज येईल, एक वचनी आहे आणि काळ ते प्रेझेंट आहे म्हणून इथं ईज येईल अ लेटर इज. आता जर चालू काळ असेल तर बीइंग ॲड करायचा, इथं ॲड करायचं आहे बीइंग, अ लेटर इज बीइंग. आता इथं राईट आहे याची पी पी लिहायचं आहे आपल्याला, पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे. तर राईटचं तिसरं रूप आहे रिटर्न. बायची रचना करायची आहे, बाय आणि कर्ता कोणता आहे आय आहे आणि आयची द्वितीया काय आहे मी, म्हणून इथं काय येईल मी. म्हणजेच वाक्य होईल अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे, त्यानंतर हीज हे काय आहेत टू बीचे रूप आहे. त्यानंतर आपण ॲड काय केला फक्त बीइंग ॲड केला. याच्यामध्ये चालूचा काळ असेल तर या सूत्रामध्ये टू बीच्या रूपानंतर फक्त बीइंग येतो आणि इथं काय केलं पास्ट पार्टिसिपल आपण साध्या काळात वापरतो आणि इथंही पण वापरलं आणि त्यानंतर बायची रचना आपण तिकडं पण करतो इथं करतो आणि मी हा काय आहे कर्त्याची द्वितीया म्हणजे कटू. म्हणजेच ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस बीइंग प्लस पी पी प्लस बाय प्लस कटू याचं कंटिन्युअसचा पी व्ही करताना वापरायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ही वॉज रायटिंग अ लेटर. ही वॉज रायटिंग अ लेटर. बघा वाक्य जर बघितलं असेल तर इथं कंटिन्युअस पास्टचं वाक्य आहेत म्हणून इथं काय करतो आपण ठरल्याप्रमाणे आपल्या ऑब्जेक्टला हा सब्जेक्ट आहे, हा टू बी आहे, हे व्हर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टला कर्त्याच्या ठिकाणी आणायचं आहे अ लेटर. आता कर्त्याच्या लिंगवचनानुसार आणि काळानुसार टू बी जर घ्यायचं एकच वचन आहे आणि काळ पास्ट टेन्स आहे म्हणून इथं काय येईल अ लेटर वॉज. आता इथं बीइंग वापरायला विसरायचा नाहीत कारण आपण इथं कंटिन्युअस टेन्स आहे. अ लेटर वॉज बीइंग. राईटचा पी पी होतो रिटर्न. बायची रचना आणि हीची द्वितीया आहे हिम. म्हणजेच इथं पण बघा ऑब्जेक्ट टू बीचं रूप बीइंग रिटर्न म्हणजे पी पी बायची रचना आणि कर्त्याची द्वितीया. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. दे विअर सिंगिंग सॉंग्स. दे वी आर सिंगिंग सॉंग्स. तर यामध्ये
जर आपण बघितलं असेल हा सुद्धा कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे. आता या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे सॉंग्स, म्हणून सुरुवातीला काय करायचा सॉंग्स यायचा सॉंग्स. आता कर्त्याच्या लिंगवचनानुसार आणि काळानुसार सॉंग्स आहे म्हणून इथं अनेक वचन येईल सॉंग्स वेअर. इथं बीइंग येईल सॉंग्स वेअर बीइंग. कंटिन्युअस टेन्स ही म्हणून सॉंग्स वेअर बीइंग. सिंगचा पास येतो सॅंग आणि त्याचा पीपी येतो संग संग. त्यानंतर बायची रचना आणि कर्त्याची द्वितीया देची द्वितीया येईल देम. सॉंग्स वेअर बीइंग संग बाय देम. आणि कंटिन्युअस एक ध्यानात ठेवायचं आहे की कंटिन्युअस फ्युचरचे पी व्ही होत नाही. कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं पी व्ही होत नाही. हां, पुढचा टाईप बघणार आहोत आपण परफेक्ट टेन्सचे पी व्ही करणे. आता परफेक्टचे पण 3 टाईप आहे, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर. सगळ्यांचं आपण एक एक एक्झाम्पल बघूया. परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये आय हॅव रिटन अ लेटर. आय हॅव रिटन अ लेटर हे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं एक्झाम्पल आहे. हे ॲक्टिव्ह व्हाईस आहे, याचा आपल्याला पॅसिव्ह व्हाईस करायचा आहे. तर पॅसिव्ह व्हाईस करताना ॲक्टिव्हच्या वाक्यातील कर्माला कर्त्याच्या ठिकाणी आणावे. हा सब्जेक्ट आहे, हे टू हॅवचं रूप आहे आणि हे पी पी आहेत, हा ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्टला काय करतो आपण सब्जेक्टच्या ठिकाणी आणतो. मग इथं येईल अ लेटर. आता कर्त्याच्या लिंगवचनानुसार आणि काळानुसार टू बीचे रूप वापरायचे. मग इथं येईल अ लेटर हॅज. राईटचा पी पी होईल. आता इथं एक ध्यानात ठेवायचं, इथं परफेक्ट टेन्स असेल तर अजून एक शब्द ॲड करायचा आहे टू बीच्या रूपानंतर. जसं कंटिन्युअसमध्ये आपण बीन केला बीइंग केला तर इथं काय करायचं आहे बीन. अ लेटर हॅज बीन. राईटचा पी पी आहे रिटन. इथं पी पी दिलेलाच आहे रिटन. बायची रचना आणि आयची द्वितीया मी. म्हणजे याचा ॲक्टिव्ह होईल पॅसिव्ह होईल अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दे हॅव सङ सॉंग्स. दे हॅव सङ सॉंग्स. आता याचा आपल्याला पॅसिव्ह व्हाईस करायचा आहे. तर यातला ऑब्जेक्ट आहे सॉंग्स. आता इथं सॉंग्स आहे म्हणजे इथं काय होईल हॅव. टू बीचं रूप येईल हॅव. सॉंग्स हॅव बीन. त्याला इथं पूर्ण काळ आहे, पूर्ण काळामध्ये हॅव किंवा हॅजला कुठं बीन लावायचं आहे. सॉंग्स हॅव बीन. इथं पी पी दिलेलाच आहे. पूर्ण काळामध्ये पी पी दिलेला असतो त्याच्यामुळे पी पी करण्याची गरज नाही, पास्ट पार्टिसिपल करण्याची गरज. सॉंग्स हॅव बीन सङ बाय देम. ही हॅज इटन मँगो. ही हॅज इटन मँगो. आता यामध्ये अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या ठिकाणी आणायचं. अ मँगो. अ मँगो आहेत म्हणजे इथं टू हॅवचं हॅज हे रूप येईल. अ मँगो हॅज बीन. इटन दिलेलाच आहे पी पी. इटन बाय ही जी द्वितीया हिम. इटन बाय हिम. म्हणजेच इथं काय ऑब्जेक्ट प्लस हॅज बीन प्लस पी पी प्लस बाय प्लस कटू कर्त्याची द्वितीया. इथं ऑब्जेक्ट प्लस हॅव बीन. इथं पी पी प्लस बाय प्लस कर्त्याची द्वितीया. म्हणजे याचं सूत्र होईल परफेक्ट टेन्सचे पी व्ही करतानाचं सूत्र होईल सब्जेक्ट प्लस
हे सॉरी ऑब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅव किंवा हॅज, हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस पी पी प्लस अदर वर्ड असेल तर अदर वर्ड प्लस बाय प्लस कटू, कर्त्याची द्वितीया. आता परफेक्ट कंटिन्युअसचं एक्झाम्पल घेऊया आपण.